एक लक्षात घ्या, भिवंडीवर मुसलमान राजकारण्यांचं खास लक्ष आहे, बारीक लक्ष आहे. पण आपले लोक गाफील आहेत. त्याचाच फायदा उचलून एक नवा जिहाद त्या पट्ट्यात बहरतोय, फुलतोय. नशेखोर मुस्लिम तरुणांच्या आक्रमक धर्मांधतेचा जिहाद. त्यांना रोखायला जाणारे निशस्त्र हिंदू तरुण हे जीवानिशी जातात आणि कायद्याचं सहाय्य हवं असतं त्यांना ना, तेव्हा त्यांच्या मागे कोणताही नेता नसतो. पण लांडांना वाचवायला अबू आझमी आणि तो रईस शेख मात्र धावत पळत तिथे येतो. हाच फरक आहे हिंदू आणि मुसलमानांमधला. त्यांना गजवा हिंद करून दाखवायचाच आहे. आमचं काय, आम्हाला आमची राजकीय चड्डी सांभाळायची आहे आणि वर बोला जय श्रीराम. हे आमचं हिंदुत्व. तुम्हाला दिंडीगड माहिती आहे का हो? ठाण्याजवळच्या भिवंडी परिसरातल्या डोंगर रांगांमधलं असंच एक टेकाड आहे, ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण गडासारख्या दिसणाऱ्या टेकडीवर हिंदूंची अनेक श्रद्धास्थानं आहेत. त्याला दिंडीगड म्हणतात. या दिंडीगडावर भगवान शंकराचं मंदिर आहे. अशाच पद्धतीनं तिथं अनेक देवी देवतांची छोटी मोठी मंदिरं आहेत. दुर्दैवानं या दिंडीगडाच्या आसपासची जी गावं आहेत, त्या गावातले हिंदू इथं फारसे फिरकत नाहीत. कधी गेले तर गेले असा प्रकार असतो. पावसाळ्यात या टेकडीवरचं रान फुलून येतं, सगळा परिसर हिरवागार होतो. ही किमया निसर्गाची आहे. पण एरवीसुद्धा हा परिसर हिरवाच असतो, तो इथल्या लसूण चिवड्यांच्या हिरव्या कांड्यांमुळे. हे भिकारचोट दिंडीगडावर येतात कशासाठी? तर चरस गांजाचे दम मारायला येतात, दारूचे घोट रिचवायला येतात. हा फोटो बघा, बघितलात? आता या गडावर येणाऱ्या शांतिदूतांच्या मनात काहीच काळंबेरं नसतं आणि ते इथं फक्त निसर्गाचा आनंद लुटायला, दम मारायला आणि मग त्या तंद्रीत जायला आलेले असते. तर त्यांनी इथं आपली नावं लपवली नसती. क्या नाम बोला था तूने? विनय बोला था ना। विनय बोला था ना। अभी तेरा नाम क्या है? मेरा सलामुद्दीन था। तूने क्या नाम बोला था? राहुल बोला था ऐसे ही। क्या बोला था? राहुल बोला था, मेरे को लगा मारोगे तुमने। हाँ, अभी नाम क्या है तेरा? तेरा नाम क्या बोला था तूने? संजय बोला था। क्या? संजय बोला था। हाँ, और नाम क्या है तेरा? शकील। और ये नाम क्यों छुपाए तुम लोगों ने? मेरे को लगा पूछ रहे मारोगे। हाँ? मारोगे इसके तो तुम लोग यहाँ आके नाम छुपाते हो, मतलब दिंडीगडाच्या पायथ्याला सोनाळे गाव आहे. या गावात आपले कोळी बांधव, कोळी आगरी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. पण त्यांच्या लोकसंख्येच्या 4 पट इथं मुसलमानांची वस्ती आहे. तरीही आपली हिंदू पोरं जी आहेत, या दिंडीगडावरच्या मंदिरांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी अधूनमधून गडावर जात असतात, गस्त घालत असतात. आणि मग हे असले भिकारचोट लांडे सापडतात कधीतरी तावडीत, जे या गडाचं पावित्र्य भंग करायला आलेले असतात. जर का तुमचं इंटेन्शन चांगलं आहे तर मग नावं का लपवता, तुमचा धर्म का लपवता? आणि वर येताना यांच्याकडे नेहमी शस्त्र असतात. मग तो एकटा दुकटा असेल किंवा 8-10 जणांच्या टोळीत चाकू असतो, सत्तूर असतो, अगदी त्या हॅक्सॉ ब्लेडची पाती असतात धार लावलेली. हवेत बोलत नाहीये मी, माझ्याकडे पुरावे आहेत. नाम क्या है तेरा? आसिफ असलम। आगे आगे नाम बोल। आसिफ असलम से। नशे का क्या लाए हैं? और भाई ये लाया था, और हाथ में वो क्या है? ये सामान था। क्यों? भाई ये रखे रहता है। स्पॉट पे कौन से है तू? स्पॉट का नाम मालूम है? नहीं भाई, कहाँ पे जा रहा था? मंदिर पे। मंदिर में तू जाएगा? हाँ जाऊंगा। ठीक है, फिर इसका क्या काम है मंदिर में? भाई ऐसे ही रखा तो प्रॉब्लम होती है ना थोड़ा। पाहिलं, ही घातक शस्त्र घेऊन हे लवंडे इथे येतात. पण या तुम्ही, जरूर या. पण मग ही शस्त्र का हातात तुमच्या, आणि कशासाठी? काय आवश्यकता असते या शस्त्रांची? हे हरामखोर कटपीस या टेकडीवर येऊन हिंदूंच्या मंदिरात घाण करतात, तिथल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या भ्रष्ट करू पाहतात. आपले निवडक हिंदू पोरं सातत्यानं यावर लक्ष ठेवून असतात, पण आपल्या पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष नाहीये. या गडावर हिंदूंची मंदिरं आहेत आणि आजूबाजूच्या गावात मुसलमानांची संख्या जास्त आहे, तेव्हा ही जागा संवेदनशील बनलेली आहे, लक्षात काय येत नाही यांच्या. आता एवढी प्रस्तावना दिल्यानंतर तुम्ही म्हणाल असं काय झालंय दिंडीगडावर? त्यामुळे तुम्हाला मूळ विषयाकडे घेऊन जातो. परवा म्हणजे श्रावणातल्या सोमवारची गोष्ट आहे. हिंदूंचा पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. त्या निमित्तानं या दिंडीगडावरच्या शंकर मंदिरात गावातले भाविक दर्शनाला गर्दी करत असतात. या सोमवारी बऱ्यापैकी लोक होते. अशा गर्दी गोंगाटाचा फायदा उचलत बाईकवरून आलेले 2 लसणीचे हातात काळ्या पिशव्यातलं चिकन घेऊन या मंदिराच्या जवळ जाऊ पाहत होते. त्यांना आपल्या एका हिंदू पोरानं हटकलं. काळी पिशवी म्हणजे चिकन किंवा मटण, हे तर लांबूनच कळतं. 4-5 पोरांनी त्या दोघांना हटकलं. पुढे बाचाबाची झाली तर मागून अजून 2-3 बाईकवरून हे लसूण चिवडे तिथे आले. आता दोन्ही गटांमध्ये मग
हाणामारी सुरू झाली. दर्शनाला आलेल्या काही हिंदूंपैकी 4-2 लोक या पोरांच्या मदतीला धावून आले. मारामारी झाली तिथे. कांडे पळून तर गेले, पण झालेल्या मारहाणीत आपल्या 2 हिंदू पोरांना जबर मार बसला. इतका की त्यांना भिवंडीतल्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं. म्हणजे पोलिसांनी त्यांना मेडिकल करायचे म्हणून तिकडं नेलं. म्हणजे सोबत पोलीसही होते. पण दिंडीगडावरून मारून पिटाळलेल्या मुसलमानांनी गावात जाऊन कांगावा केला आणि आणखी 50-60 लोकांना सोबत घेत ते थेट इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आले. तिथे एकट्याच असलेल्या त्या 2 हिंदू तरुणांवर हल्ला केला त्यांनी. पोलिसांसमक्ष त्या 40-50 लोकांच्या जमावानं गणेश मोगरे या तरुणाला पुन्हा एवढं बेदम मारलं. बघा त्याची अवस्था. इथे जेव्हा आलो ना तेव्हा पण 40-50 जणांनी मारले. खरं तर हे लोक आलेच होते या पोरांना संपवायला, पण पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांचे प्राण वाचवले असं म्हणता येईल आपल्याला. पण मित्रो, यांच्या बुडात एवढा मोठा रहमानी किडा आहे. बघा. दिंडीगड भ्रष्ट करण्याचे यांचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. या टेकडीवर एका चौथऱ्यावर यांनी हिरवी चादर टाकून तिथं कुठल्याशा पीरबाबाचं थडगं उभारण्याचा प्रयत्न केला होता. पण लागलीच तो चौथरा हिंदू तरुणांनी उद्ध्वस्त करून गडावरचं अतिक्रमण रोखलं होतं. पण त्या विरोधात जेव्हा पोलीस तक्रार झाली तेव्हाही यांचे जे काही राजकारणी मित्रपरिवारातले लोक आहेत ते धावत आले. दुर्दैवाची गोष्ट आहे की इथं 24 तास पहारा देणं अशक्य आहे. एरवी निर्मनुष्य असणाऱ्या टेकडीवरच्या शांततेचा गैरफायदा घेत हे कांडे त्या गडावर नशापाणी करायला जात येत असतात सतत. आणि हे सगळं घडतंय कोणामुळे? कारण या भागातल्या राजकीय समीकरणांचा विचार केला तर इथला स्थानिक आमदार रईस शेख, जो इथं राहत नाही तर भायखळ्याला राहतो कुठेतरी, पण निवडणूक लढवतो इथून आणि जिंकून पण येतो इथे. कारण इथल्या त्याच्या जातबाईंची वोट बँक. हा रईस शेख काय, अबू आझमी काय, हे लोक लागलीच या कटपी सेंटरची बाजू घ्यायला धावून येतात. परवाच्या प्रकरणात अबू आझमी स्वतः हजर झाला पोलीस स्टेशन मॅनेज करायला. ऐसा है कि कुछ बच्चे, आज संडे का दिन है, बरसात का दिन है, अच्छा मौसम अच्छा है, कुछ बच्चे जो है वो अपना शांति नगर में जहाँ पहाड़ी पे दिंडीगढ़ हाँ वहाँ गए घूमने के लिए. 4-5 बच्चे, नौजवान बच्चे घूमने गए. वर कांगावा काय तर मौसम का मजा लेने के लिए हमारे बच्चों को, अरे तुम्हारे म्हणजे आमच्या पोरांना हिंदूंनी मारलं. नशा करायला जाणारी ही यांची तोकडी अवलाद मार खायच्याच लायकीची आहे. कारण त्याच्यातला एक भडवा बघा काय बोलतोय. अस्सलाम वालेकुम पब्लिक. जैसे कि इसके पहले मैं एक वीडियो बनाया था सुनाले गांव की, क्योंकि सुनाले गांव में पहाड़ी है, उसकी वीडियो बनाया था. तो मेरे को नशे के लिए नहीं मारे उन लोग, जब जोर जबरदस्ती मारे, जात धर्म पूछ के मेरे को मारे हैं. और पब्लिक का कमेंट आ रहा है कि नशा कर रहे हो तुम लोग वहाँ पे इसलिए मारे हैं. तो मैं उनसे यही कहना चाहूँगा कि हाँ मैं नशा कर रहा था, लेकिन तेरी बहन का नशा कर रहा था, तेरी अम्मा का नशा कर रहा था, तेरी भाभी उभी का नशा कर रहा होगा, और तेरे घर में जितने लोगों को उनका नशा कर रहा होगा. केवढी मिजाज. मित्रो, जसा या समाजाला राजकीय पाठिंबा त्वरित तात्काळ ताबडतोब उपलब्ध होतो ना काय झालं की, तसे आपले राजकारणी तुम्हा हिंदूंच्या पाठीशी उभे राहायला धावून येत नाहीत. हे आजवरचं सत्य आहे. याच परिसरात एक आमदार भाजपचा आहे तर दुसरा शिंदेच्या शिवसेनेचा आहे. पण यातला एकही या पोरांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांची विचारपूस करायला आलेलं नाहीये. ना या पोरांच्या सोबत उभे असलेल्या सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कुठल्या राजकारण्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. या कांड्यांच्या विरोधात लढताना एवढी कशी फाटते या लोकांची तेच मला कळत नाही. हे नशेडी भडवे तुमच्या आमच्या आई बहिणीपासून वहिनीच्या पत्राला हात घालण्याची भाषा करतात. ऐकलं ना तुम्ही? आणि यांना नागडं करून चोपण्याची ताकद आपल्या कायद्याच्या रक्षकांमध्ये नाहीये का हो? श्रावणात तरी आमच्या महादेवावर अभिषेक करू द्या आम्हाला. तुमचं मटण, चिकन, दारू आणि चरस गांजा या पवित्र जागी औषधालाही दिसता कामा नाही या दिवसात, असं निक्षून सांगण्याची धमक आमच्या कायद्यात नाहीये. कायदे या अल्पसंख्याकांच्याच बाजूचे आहेत का? आणि जर का नीट विचार केला ना तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की अल्पसंख्य ते नाही आहेत आता, तर भिवंडीतला हिंदू अल्पसंख्य बनत चाललाय. हम 5 हमारे 25च्या स्पीडनं त्यांची जनसंख्या वाढ सुरू आहे.
इकडून तिकडून येणारे घुसखोर इथंच आश्रयाला येतात या भिवंडीत. गुन्हेगारांची तर मक्काच बनली आहे. मक्का, मदिना, काबा सगळं इथेच झालंय भिवंडी. दहशतवादी यासीन भटकळचं गाव आहे ते, त्याचं आश्रयस्थान आहे. तर भटकळ पासून ती निदा खान, TCS वाली निदा खान, ती भिवंडीतच लपली होती. आठवते ना? एक लक्षात घ्या, भिवंडीवर मुसलमान राजकारण्यांचं खास लक्ष आहे, बारीक लक्ष आहे. पण आपले लोक गाफील आहेत. त्याचाच फायदा उचलून एक नवा जिहाद त्या पट्ट्यात बहरतोय, फुलतोय. नशेखोर मुस्लिम तरुणांच्या आक्रमक धर्मांधतेचा जिहाद. त्यांना रोखायला जाणारे निशस्त्र हिंदू तरुण हे जीवानिशी जातात आणि कायद्याचं सहाय्य हवं असतं त्यांना ना, तेव्हा त्यांच्या मागे कोणताही नेता नसतो. पण लांडांना वाचवायला अबू आझमी आणि तो रईस शेख मात्र धावत पळत तिथे येतो. हाच फरक आहे हिंदू आणि मुसलमानांमधला. त्यांना गजवा हिंद करून दाखवायचाच आहे. आमचं काय, आम्हाला आमची राजकीय चड्डी सांभाळायची आहे आणि वर बोला जय श्रीराम. हे आमचं हिंदुत्व. बघा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस. तोर शोध घ्या हे दिंडीगड कुठे आहे. आणि पुढच्या सोमवारी, श्रावणी सोमवार पुढचाही आहे, त्या सोमवारी शक्य झालं तर मोठ्या संख्येनं या दिंडीगडावर भगवान शंकराचं दर्शन घ्यायला या. धन्यवाद. नमस्कार.